Welcome to my channel Learn and Joy with J. Guys, today we are going to learn adjective and degree 30 PYQ for CTET and TET exam. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुमचं स्वतःचं चॅनल आहे. तुमचं या ठिकाणी मी सर्वांचं तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो, कारण हे चॅनल आपल्या सर्वांचं आहे. सर्वांच्या मदतीसाठी, सर्वांच्या सहकार्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे. सुरू करूया आजचं आपली TET आणि CETच्या अभ्यासासाठी जी काय आपण तासिका घेत आहोत इंग्रजीची, त्या इंग्रजीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर या ठिकाणी सुरू करूया आपण. पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधलं आपल्याला ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे. वाक्य बघूया आपण. द हंग्री लॉयन रोअर्ड लाऊडली इन द फॉरेस्ट. तर या ठिकाणी सिंहाबद्दल माहिती देणारा शब्द आपल्याला बघायचा आहे, कारण नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. मग या ठिकाणी विशेषण कोणतं आहे? तर हंग्री हे जे आहे, कारण भुकेला, सिंह कसा आहे? भुकेला. मग भुकेला शब्द काय करतो? या ठिकाणी लॉयनबद्दल अधिक माहिती देतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, हंग्री, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह डिग्री. आता या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री म्हटलं की ER आणि द्यान, लक्षात ठेवायचं. ER आणि द्यान त्यामध्ये आलं पाहिजे. आता द्यान तर आलं आहे, मग आपल्याला ER शोधायचं आहे फक्त. आता हे की बघा, मुंबई इज डॅश डॅश दॅन पुणे. आता कंपॅरिझन केलेलं आहे, दोन ठिकाणामध्ये, दोन शहराचं कंपॅरिझन आहे, मुंबई आणि पुण्याचं. तर या ठिकाणी आता बिग होईल का? नाही, कारण बिगमध्ये ER लागत नाही. तर आता द्यान आले म्हणल्यानंतर त्या ठिकाणी बिग्गर मात्र होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी टाकून बघूया. मुंबई इज बिग्गर दॅन पुणे हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, बिग्गर, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढे जाऊया. व्हॉट इज द, प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज द सुपरलेटिव्ह डिग्री ऑफ द ॲडजेक्टिव्ह गुड. तर या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये गुडचं, या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री तर रूप काय होईल? म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये गुड या शब्दाचं आपण कोणतं रूप वापरणार आहे? तर बघा आता, गुड, बेटर आणि बेस्ट. कारण गुड हे पॉझिटिव्ह डिग्री, त्याच्यानंतर बेटर हे कंपॅरेटिव्ह डिग्री, आणि बेस्ट हे काय झालं? सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे याचा अर्थ बेस्ट कुठं आहे? तर बघायचं आता आपल्याला बेस्ट कुठं लागलेलं आहे. ST लावून बघूया आपण. बघा, बेटर होईल का? नाही. मोर गुड होईल का? नाही. गुडेस्ट होईल का? नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी, बेस्ट, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. चला चौथा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. या ठिकाणी रिकामी जागा आपल्याला करेक्ट ॲडजेक्टिव्हनं भरायची आहे. योग्य विशेषण त्या ठिकाणी टाकायचं आहे. देअर इज डॅश डॅश मिल्क इन द जग. तर बघा आता, मिल्क जे आहे अनकाउंटेबल आहे. मग या ठिकाणी आपल्याला ते एनी चालेल का? नाही. फ्यू, थोडं चालेल का? नाही. मेनी चालणार नाही. लिटल मात्र या ठिकाणी चालेल, आहे की नाही? लिटल. तर देअर इज लिटल मिल्क इन द जग. म्हणून पर्याय क्रमांक सी, लिटल, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, कारण ते अनकाउंटेबल काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. प्रश्न क्रमांक 5, विच ऑफ दीज इज डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर या ठिकाणी आपल्याला डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह बघायचं आहे. म्हणजे काय? दर्शक, म्हणजे ते एखाद्या विशेष वस्तूकडे पॉईंट करतं का ते बघायचं आहे आपल्याला. ब्युटिफुल होईल का? नाही होणार. दॅट मात्र होईल. बघा, दॅट, आहे की नाही? दॅट या शब्दाने आपण एखादी वस्तू दाखव. दॅट इज बॉय, दॅट इज द बॉय, तो मुलगा आहे. दॅट इज माय फ्रेंड, ते माझा मित्र आहे. म्हणजे या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेटिव्ह जे ॲडजेक्टिव्ह आहे ते आहे दॅट. म्हणून पर्याय क्रमांक बी, दॅट, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 6, फिल इन द ब्लँक. चला पुन्हा एकदा रिकामी जागा भरायची. ऑनेस्टी इज द डॅश डॅश पॉलिसी. ऑनेस्टी, आहे की नाही? तर या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे, ऑनेस्टी, द आलेलं आहे त्याच्यामागं, द, आणि द जेव्हा येतं तेव्हा लक्षात ठेवायचं, दच्या पुढे नेहमी बेस्टच येतो. म्हणून या ठिकाणी कुठं आहे बेस्ट? तर पर्याय क्रमांक सी, बेस्ट. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. गुड येणार नाही, बेटर येणार नाही, मोस्ट गुड पण येणार नाही. तर पर्याय क्रमांक सी, बेस्ट, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 7, आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. आता गुण, आहे की नाही? म्हणजे गुणदर्शक विशेषण आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे खालीलपैकी. आता वाक्य बघूया आपण. द ब्रेव सोल्जर फॉट फॉर हिज कंट्री. भूतकाळी उदाहरण आहे. म्हणजे या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं,
तर सोल्जर जो आहे, सोल्जरबद्दल अधिक माहिती म्हणजे तर जो गुण सांगणारा, सोल्जरचा गुण सांगणारा शब्द कोणता आहे, तर ब्रेव आहे की नाही. ब्रेव हा काय सांगतो, त्याचं गुण सांगतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, ब्रेव, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा, चूज द करेक्ट फॉर्म. दिस इज द, बघा पुन्हा द आलेलं आहे, म्हणजे कोणतं उदाहरण आहे, या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे उदाहरण आहे. दिस इज द डॅश डॅश बुक आय हॅव एव्हर रीड. तर या ठिकाणी बेस्ट शब्द येणार नाही, पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं की एस टी कोणत्या शब्दाला लागले ते बघूया आपण. आता इंटरेस्ट होईल का, नाही. इंटरेस्ट चालेल का त्याला, नाही, कारण त्या ठिकाणी त्याचं रूप योग्य बसणार आहे. इंटरेस्ट जरी एस टी असला तरी जमणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात मनोरंजन आहे की नाही, सर्वात मनोरंजक ते पुस्तक जे आहे ते मोस्ट इंटरेस्टिंग, बघा एस टी आला पाहिजे, मोस्ट इंटरेस्टिंग. पर्याय क्रमांक बीमध्ये मोस्ट शब्द आलेला आहे. डीमध्ये पण आहे, पण डीमध्ये मोर आहे. इंटरेस्टिंग शब्द बरोबर आहे, तिथं इंटरेस्टिंग आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, मोस्ट. म्हणून या ठिकाणी दिस इज द मोस्ट इंटरेस्टिंग बुक आय हॅव एव्हर रीड, सर्वात मनोरंजक, म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 9वा, जपान, बघा, व्हॉट काइंड ऑफ ॲडजेक्टिव्ह इज जपानीज इन जपानीज कार आर रिलायबल. तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह चुकून आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे आता, तर ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे आपल्याला. तर या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रॉपर ॲडजेक्टिव्ह जे आहे, तर या ठिकाणी जपानीज जो आहे, जपानीज म्हणजे एखाद्या नामापासून जर एखादं विशेषण तयार होत असेल, कारण जपान हे प्रॉपर नाऊन आहे, आणि प्रॉपर नाऊनपासून जर एखादं विशेषण तयार होत असेल तर ते जे असतं ते प्रॉपर ॲडजेक्टिव्ह असतं. म्हणून पर्याय क्रमांक बी, प्रॉपर ॲडजेक्टिव्ह, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10वा प्रश्न बघूया आपण. चूज द करेक्ट ऑप्शन. शी इज ॲज डॅश डॅश ॲज हर सिस्टर. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा ॲज येतं तेव्हा ते पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे, म्हणजे या ठिकाणी सारखं दाखवण्यात आलेलं आहे पॉझिटिव्ह डिग्री. मग ॲज जर असेल तर त्या ठिकाणी जे काही शब्द असतो त्या शब्दाचं पहिलं रूप जे असतं ते पहिलंच रूप या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागतं. म्हणजे टॉल कुठे बघा, टॉल, तर या ठिकाणी सगळ्यात शेवटी टॉल बघा, टॉल, टॉलर, टॉलेस्ट. तर या ठिकाणी पहिलं रूप आहे टॉल, दुसरं रूप आहे टॉलर, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीचं टॉल, कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं टॉलर, आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचं टॉलेस्ट. अशा प्रकारे या ठिकाणी टॉल हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. तर या ठिकाणी आपल्याला संख्यात्मक विशेषण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. वाक्य बघूया आपण. आय हॅव 2 पेन्स इन माय पॉकेट. बघा या ठिकाणी पेनाबद्दल म्हणजे पेनाच्या संख्येबद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती देणारं विशेषण आलेलं आहे. 2 आलेले बघा, 2 पेन्स, म्हणजे या ठिकाणी TWO2 हे जे आहे पर्याय क्रमांक बी, हे या ठिकाणी काय करते, ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर आहे. म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12कडे जाऊया आपण. व्हॉट इज द कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ बॅड. बघा आपण आता मागच्या काही प्रश्नामध्ये बघितलं की कम्पॅरेटिव्ह डिग्री काय करते, तर या ठिकाणी त्यामध्ये शक्यतो द्यान आणि ER, म्हणजे त्यामध्ये आपण बघितलं की ER आणि द्यान म्हणजे 2 नंबरचा जो रूप असतं ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मग या ठिकाणी मोर, बॅड, बॅडर, रोज आणि रोस्ट येते. तर या ठिकाणी मोर बॅड होणार नाही, कारण बॅड, रोज आणि रोस्ट अशा प्रकारे ते 3 रूप असतं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतं बॅड, त्यानंतर कम्पॅरेटिव्हमध्ये असतं रोज, आणि सुपरलेटिव्हमध्ये असतं रोस्ट. म्हणून पर्याय क्रमांक सी, रोज, हे या बॅडचं कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण होणार आहे किंवा रूप होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13वा. कम्प्लीट द सेंटेन्स. आपल्याला आता दिलेलं वाक्य जे आहे खालच्या 4 पर्यायातून योग्य पर्याय घेऊन ते त्याचं फिलिंग द ब्लँक करायचं आहे. दिस टास्क इज डॅश डॅश दॅन द प्रिव्हियस वन. बघा द्यान आलंय, मग द्यानच्या पूर्वी काय आलं पाहिजे, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ER आला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी ER त्या शब्दाच्या मागे असतो किंवा मोर शब्द असतो तो. मग या ठिकाणी बघा बरं कुठं आहे का, तर बघा मोर डिफिकल्ट, पर्याय क्रमांक बी, मोर डिफिकल्ट, हे याचं योग्य उत्तर होणार आहे, कारण ते कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी धिस टास्क इज मोर डिफिकल्ट दॅन द प्रिव्हियस वन, म्हणजे पहिल्यापेक्षा आताचा जो काही जो टास्क आहे, काम आहे, ते कठीण आहे असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, मोर डिफिकल्ट, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 14 कडे. विच ऑफ द फॉलोइंग इज पॉझिटिव्ह ॲज ॲडजेक्टिव्ह. तर या ठिकाणी पॉझेसिव्ह पॉझिटिव्ह बघा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आपल्याला विचारलेलं आहे. पॉझेसिव्ह म्हणजे काय, मालकी हक्क दाखवणारं. तर या ठिकाणी मालकी हक्क दाखवणारं विशेषण कोणतं आहे, तर हिम होऊ शकत नाही, हिमसेल्फ होऊ शकत नाही, ही पण होऊ शकत नाही. मग पर्याय क्रमांक हीच, त्याचा, त्याची, त्याचे. तर या ठिकाणी हीज हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 बघा. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह. वाक्य बघूया. ही इज ॲन डॅश डॅश मॅन. तर या ठिकाणी ॲन, आता ॲनच्या नंतर आलं याचा अर्थ असा शब्द आहे की ज्याचा उच्चार जो आहे तो स्वरासारखा होतो. मग आता ऑनर तर सगळ्या ठिकाणी आलेले, पण ऑनरिंग होणार नाही, ऑनर होणार नाही, कारण या ठिकाणी मॅन आहे. मग मॅन ऑनर मॅन म्हणत नाही, ऑनरेबल मॅन असं म्हटलं जातं, हे का नाही, प्रामाणिक मनुष्य. तर म्हणून पर्याय क्रमांक सी, ऑनरेबल, हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. ही इज ॲन ऑनरेबल मॅन, म्हणून पर्याय क्रमांक सी. पुढचा बघूया आपण प्रश्न क्रमांक 16. सिलेक्ट द इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. इंटरगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक जे काही विशेषण आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग या ठिकाणी तसे तर सगळेच WH फॅमिलीमधले शब्द आहेत, पण या ठिकाणी प्रश्नाचा आपण अर्थ बघूया काय होतोय. डॅश डॅश बुक आर यू लुकिंग फॉर. आता या ठिकाणी कोणतं पुस्तक त्या ठिकाणी तू शोधत आहेस असं त्या ठिकाणी म्हणायचं आहे की नाही, विच. म्हणून या ठिकाणी हू येणार नाही, व्हेअर येणार नाही, हाऊ येणार नाही. तर विच या ठिकाणी योग्य पर्याय आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी, विच हे या ठिकाणी इंटरगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर प्रश्न 17 कडे जाऊया. व्हॉट इज द कम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ फार. तर या ठिकाणी फारचं कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं रूप काय होणार आहे ते या ठिकाणी आपल्याला व्हेन रेफरिंग टू डिस्टन्स, मग डिस्टन्स दाखवताना फार या शब्दाचं आपल्याला कम्पॅरेटिव्ह डिग्री म्हणजे 2 नंबरचा जो पर्याय आहे, म्हणजे जो पॉझिटिव्ह डिग्री, कम्पॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री, मग 2 नंबरचं जे रूप आहे ते शोधायचं आहे. मग आता फार, फादर आणि फादेस्ट या ठिकाणी बघा, म्हणजे फारदर आणि फारदेस्ट. मग आता फारदेस्ट तर सुपरलेटिव्ह डिग्री होईल, म्हणजे 1 नंबरचा पर्याय होणार नाही, फारर होणार नाही. बी जो आहे तो सुपरलेटिव्ह डिग्रीचा आहे. 3 नंबरचं तर फर्दर, याचं तर अर्थच वेगळा आहे, स्पेलिंग पण वेगळं आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी, फारदर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी. पुढे जाऊया 18 नंबर. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह. दिलेल्या वाक्यातलं आपल्याला विशेषण ओळखायचं आहे. द लिटल गर्ल वॉज व्हेरी हॅपी. आता या ठिकाणी बघा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं की या ठिकाणी द लिटल गर्ल, तर त्या ठिकाणी लिटल गर्ल हे त्याचं विशेषण नाही आहे. तर या ठिकाणी आनंदी हे जे आहे, आनंदी, आता व्हेरी होणार नाही, कारण व्हेरी हे हॅपीबद्दल माहिती सांगते, म्हणून या ठिकाणी व्हेरी हे ॲडव्हर्ब होईल, म्हणून हॅपी जे आहे, हॅपी या ठिकाणी योग्य विशेषण आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए, हॅपी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 19. फाइंड द डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. आता डिस्ट्रीब्युटिव्ह आला की समजून घ्यायचं इच, है की नाही, इच प्रत्येक, है की नाही, म्हणून इच बॉय वॉज गिवन अ प्राईज, म्हणून इच तर सुरुवातीलाच आलेला आहे, इच बॉय, म्हणून इच कुठं आहे, तर पर्याय क्रमांक ए, इच. इच, त्याच्यानंतर एव्हरी आणि आयदर, इच, एव्हरी, आयदर असे प्रकारचे जे काही शब्द आले तर हे सर्वच्या सर्व डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात, म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं इच, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. 20वा प्रश्न बघा. फिलिंग द ब्लँक्स. आयरन इज डॅश डॅश दॅन एनी अदर मटेरियल. बघा मित्रांनो, दॅन आलेलं आहे आणि दॅन हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतं. मग या ठिकाणी कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅनच्या अगोदर मोर किंवा ER लागून आलेला शब्द शोधायचा. मग युजफुलर होईल का, नाही. मोस्ट युजफुल होईल का, नाही, कारण मोस्ट युजफुल सुपरलेटिव्ह डिग्री होईल, मग युजफुल होणार नाही. मग सगळ्यात शेवटचं मोर युजफुल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. क्वांटिटी संख्या विचारलेली आहे, म्हणजे या ठिकाणी संख्यात्मक, मग ते निश्चित असेल किंवा अनिश्चित असेल, काउंटेबल किंवा अनकाउंटेबल, परंतु क्वांटिटी पाहिजे. ही हॅज इनफ मनी टू बाय अ कार. बघा या वाक्यात आता मनी, पैसे जे आहेत, इनफ म्हणजे पुरेसे. आता हे जर पुरेसा जो शब्द असतो हा अनकाउंटेबल आहे, म्हणजे तो मोजता येत नाही, परंतु तो अनिश्चित संख्यावाचक आहे, परंतु तो अनिश्चित संख्यावाचक जरी असला तर त्या ठिकाणी ते ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी, इनफ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 22. व्हॉट इज द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ लिस्ट.
आता लिस्ट म्हणजे या ठिकाणी डिग्रीचं जे पहिला प्रकार आहे पॉझिटिव्ह, ते आपल्याला पहिलं रूप त्याचं या ठिकाणी शोधायचं आहे. मग आता लिस्ट हा जो शब्द आहे, लिस्ट या शब्दाचं आपल्याला कारण लिस्ट हे जे आहे, लिस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी त्याचं जे पहिलं रूप आहे, ते पहिलं रूप असणार आहे आपलं पॉझिटिव्ह डिग्रीचं. मग लो, लेसर, लेस आणि लिटल. आता लेस जे आहे ते या ठिकाणी काय आहे बघा, लिटल जे आहे, लिटल हे सुरुवात आहे. लिटल हे काय आहे, लिटल हे पॉझिटिव्ह डिग्रीचं रूप आहे. म्हणजे लिटल, त्याच्यानंतर लेस आणि त्याच्यानंतर लिस्ट. म्हणजे लेटर, लेस आणि लिस्ट. मग आपल्याला पहिलंच विचारलंय, मग पहिलं काय होईल, लिटल होईल. म्हणून लिटल डी, पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊया. चूज द करेक्ट ऑर्डर. आता या ठिकाणी जी रिकामी जागा आहे, ते खाली आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. त्याच्यापैकी योग्य क्रम आपल्याला शोधायचा आहे. शी बॉट अ डॅश डॅश ड्रेस. आता या ठिकाणी सिल्क ब्ल्यू ब्युटिफुल होईल का, नाही. त्याच्यानंतर पुढे ब्युटिफुल ब्लू सिल्क. बघा या ठिकाणी ब्युटिफुल म्हणजे या ठिकाणी ओपिनियन, त्याच्यानंतर कलर आणि त्याच्यानंतर मटेरियल, म्हणजे हा योग्य क्रम आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी, ब्युटिफुल ब्ल्यू सिल्क. सी बॉट अ ब्युटिफुल ब्ल्यू सिल्क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक बी. त्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न 24वा. विच सेंटेन्स यूज द ॲडजेक्टिव्ह करेक्टली. तर या ठिकाणी या वाक्यातलं करेक्ट ॲडजेक्टिव्ह कोणत्या वाक्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे, ते आपल्याला वाक्याची रचना पाहून लक्षात येईल. चला शोधूया आपण. पहिलं, ही इज टॉल दॅन हिज फ्रेंड. आता या ठिकाणी ही इज टॉलर पाहिजे होतं, कारण हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण झालं असतं, पण ह्या ठिकाणी ते योग्य उत्तर नाही. पुढे बघूया. ही इज मोस्ट टॉलेस्ट. आता मोस्ट पण आलंय आणि टॉलेस्ट पण आलंय, म्हणजे या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री होऊ शकत नाही. तिसरं बघूया. ही इज मोर टॉलर बॉय. आता मोर आलेलं मग द्यान पाहिजे होतं, म्हणजे हे पण योग्य नाही. मग या ठिकाणी सगळ्यात शेवटचं तर नक्की असणार, ही इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. हे अगदी योग्य उत्तर आहे. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. आणि या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्रीचं जे काही ॲडजेक्टिव्ह आहे, ते अगदी योग्य प्रकारे वापरण्यात आलेलं आहे, द टॉलेस्ट. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 25 कडे जाऊया. व्हॉट इज द ॲडजेक्टिव्ह फॉर्म ऑफ द नाउन करेज. आता करेज या शब्दापासून त्याचं जे काही नाम आहे, या ठिकाणी कोणत्या शब्दापासून, म्हणजे करेज या शब्दापासून जो विशेषण आहे, म्हणजे नामापासून तयार झालेले विशेषण, ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर ते कोणकोणते बघा. करेजिंग होईल का, करेजपासून नाही होणार. करेजफुली पण नाही होणार. करेजस जे आहे बघा, पर्याय क्रमांक सी, करेजियस हे मात्र या ठिकाणी करेजपासून करेजियस हे या ठिकाणी काय होतं, ॲडजेक्टिव्ह तयार होतं. म्हणून या ठिकाणी ते जे आहे ते या ठिकाणी योग्य पर्याय आहे. कारण डी जो पर्याय इनकरेज जे आहे ते वर्ब आहे, क्रियापद आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, करेजियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 26 कडे जाऊया. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह इन द सेंटेन्स. आता या वाक्यातला आपल्याला ॲडजेक्टिव्ह आपल्याला ओळखायचा आहे. दीज ॲपल्स आर स्वीट, आहे की नाही. मग ॲपल कसे आहेत त्याची माहिती देते, आहे की नाही. दीज ॲपल आर स्वीट म्हणजे स्वीट हे जे आहे, हे या वाक्यामध्ये ॲपलबद्दल माहिती देतं. म्हणून स्वीट हे या वाक्यातलं काय आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. पर्याय क्रमांक डी. बघा पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 कडे जाऊया. चूज द करेक्ट कम्पॅरेटिव्ह. आता कम्पॅरेटिव्ह डिग्रीचं आपल्याला या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह शोधायचं आहे. हेल्थ इज डॅश डॅश दॅन वेल्थ. बघा ध्यान आले म्हणल्यानंतर ई आर आलं पाहिजे त्याच्या शब्दामध्ये, किंवा मोर आला पाहिजे. मग चला, इम्पॉर्टंट आहे होईल का, इम्पॉर्टंट नाही होणार, ते चुकीचं, त्या ठिकाणी शब्द चुकीचा आहे तो. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मात्र या ठिकाणी मोर इम्पॉर्टंट हे मात्र या ठिकाणी त्याचं योग्य पर्याय होणार आहे. कारण त्याच्या खाली मोस्ट इम्पॉर्टंट होणार नाही आणि इम्पॉर्टंट होणार नाही, कारण मोस्ट इम्पॉर्टंट हे जे आहे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, मोर इम्पॉर्टंट हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28 कडे जाऊया. व्हॉट इज द ॲडजेक्टिव्ह या वाक्यामधलं आपल्याला शोधायचे. द ब्लू स्काय लुक्ड ब्युटिफुल. तर या ठिकाणी हे जे प्रश्नचिन्ह आहे, तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह चुकून आलेलं आहे, त्या ठिकाणी पूर्णविराम पाहिजे. तर द ब्लू स्काय लुक्ड ब्युटिफुल. आता आकाश जे आहे, आकाशाबद्दल या ठिकाणी काय आलेलं आहे बघा. तर आकाश या वाक्यातलं काय आहे, कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. मग आकाशाबद्दल कोण माहिती देतंय, तर ब्लू.
ब्लू शब्द म्हणजे रंग जो आहे, आकाशाचा रंग या ठिकाणी वर्णन केलेला आहे. म्हणून या ठिकाणी ब्लू जो शब्द आहे, तो शब्द या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण होणार आहे. मग पर्याय क्रमांक बघा, ए काय स्काय, 2 नंबरचा ब्ल्यू, पर्याय क्रमांक बी ब्ल्यू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 फिल इन द ब्लँक. आता आपल्याला या ठिकाणी 4 जे खालचे पर्याय आहेत त्यापैकी एक शोधायचा आहे. दिस इजंट डॅश डॅश वॉटर इन द वेल. आता वॉटर आहे की नाही, आता या ठिकाणी वॉटर जे आहे ते वॉटर आपल्याला संख्यात्मक जे आहे ते आहे, परंतु ते कसं बघूया आपण, मच, फ्यू, मेनी आणि सेव्हरल. तर या ठिकाणी पुरेसं होणार नाही. मेनी म्हणजे खूप, तर मेनी शक्यतो आपण मोजता येणाऱ्या वस्तूंसाठी वापरतो आणि फ्यू सुद्धा आपण त्यासाठी वापरतो. पण मच जो आहे, वॉटर, मिल्क किंवा जे द्रवपदार्थ असतात त्याच्यासाठी शक्यतो लिटल किंवा मच वापरलं जातं. म्हणून मच या ठिकाणी योग्य पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए मच. देअर इजंट मच वॉटर इन द वेल, म्हणून पर्याय क्रमांक ए. शेवटचा प्रश्न, आयडेंटिफाय द प्रॉपर ॲडजेक्टिव्ह. योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला ॲडजेक्टिव्हचा शोधायचा आहे. इंडियन कल्चर इज व्हेरी रिच. बघा, इंडियन कल्चर, आता बरेच जण कल्चरला या ठिकाणी किंवा व्हेरीला या ठिकाणी काय करू शकतात, ॲडजेक्टिव्ह म्हणू शकतात. कारण या ठिकाणी आता रिच जो आहे, व्हेरी रिच, या ठिकाणी रिचबद्दल माहिती दिलेली नाही. कारण या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रॉपर ॲडजेक्टिव्ह विचारले, प्रॉपर. तर प्रॉपर ॲडजेक्टिव्ह हे प्रॉपर नाऊनपासून तयार होतं. मग याच्यामध्ये प्रॉपर नाऊन काय आहे, तर इंडिया. मग इंडियापासून इंडियन तयार झाला. म्हणून पर्याय क्रमांक बघा, इंडियन कितव्या नंबरला आहे, डी इंडियन. इंडियापासून इंडियन म्हणजेच नाऊनपासून जेव्हा एखादं नाम तयार होतं प्रॉपर नाऊनपासून, मग ते प्रॉपर ॲडजेक्टिव्ह असतं. म्हणून इंडियन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे, पर्याय क्रमांक डी. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपला या ठिकाणी संपलेला आहे. मित्रांनो, जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर फक्त 2 सेकंद लागतात एक लाईकचं बटन दाबायला आणि काहीतरी कमेंट्स लिहून पाठवा. चांगलं वाईट जे का तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी कमेंट्स करून पाठवा, एवढी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.